आपल्याकडे उपवासाला एकतर साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे वडे बनतात. तेच ते खाऊन कंटाळा येतो. म्हणून मी इथे एक नवीन रेसिपी आणलेली आहे. ज्या रेसिपीसाठी आपल्याला ना साबुदाणा भिजवायची गरज आहे, ना वरईचा तांदूळ भिजवायची गरज आहे. इन्स्टंट अशी चटपटीत आणि चमचमीत अशी रेसिपी, ती म्हणजेच उपवासाचा चाट. याची टिक्की मी अशी बनवली आहे, जी वरतून अगदी कुरकुरीत आणि तोंडात टाकताबरोबर तोंडात विरघळेल अशी आहे, आतून अगदी सॉफ्ट सॉफ्ट. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला कुठली वस्तू घातलेली आहे आणि किती वेळ केलेला आहे ते तुम्हाला कळेल. म्हणून स्किप करून बघू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे. त्याला मी बॉईल करून त्याची साल काढून घेतलेली आहे बघा. त्याचबरोबर 1 वाटी मी शेंगदाणे भाजून घेतले आहे आणि त्याची साल काढून घेतलेली आहे, आणि त्याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये लावून बारीक करून घेणार. तर हे बघा, इथे शेंगदाणे घेतले. आता याला मी मिक्सरच्या पॉटमध्ये लावून अगदी बारीक पूड करून घेणार आहे त्याची. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपी अवेलेबल आहे. साबुदाणा ज्याचा एक एक दाणा अगदी सॉफ्ट आहे आणि अगदी मोकळा आहे, ही पण रेसिपी आहे. आणि इन्स्टंट साबुदाणा वडा कसा बनवायचा, ही रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. त्याचबरोबर त्याची लिंक मी एंड स्क्रीनलासुद्धा टाकलेली आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघाल तो पण. तर इथे मी बटाटे जे किसून घेतले आहे ते मी एका भांड्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर आता मी शेंगदाण्याचा कूट टाकणार. जो कूट मी जाडसर नाही घेतलेला आहे, अगदी बारीक केलेला आहे, कारण की आपल्याला याची पॅटीस बनवायची आहे म्हणून. तर हा कूट टाकून घ्यायचा. इथे 3 बटाटे आणि मी 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, म्हणजे शेंगदाणे बारीक करून घेतलेला आहे. यात आता मी घालणार चवीपुरतं मीठ. उपवासाचं मीठ घालते आहे, तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चमचे घातलेले आहेत. आता यात घालणार मी मिरची. हिरवी मिरची घातलेली आहे. हवं तर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा यात घालू शकता, किंवा मग हिरवी मिरचीची पेस्ट नाही घालायची तर तुम्ही मिरीपूडसुद्धा यात घालू शकता. याला आता मिक्स करायचं आहे व्यवस्थित, असं हलक्या हाताने मिक्स करायचं आपण. आता यात मी घालणार राजगिऱ्याचं पीठ. तुमच्याकडे जर उपवासाचं भाजणीचं पीठ असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता, किंवा मग शिंगाडा पीठ असेल ते सुद्धा घालू शकता. तर माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ होतं, ते मी यात घालून, म्हणजे राजगिऱ्याच्या पिठाने छान बाइंड येणार आणि घट्ट होणार. तर आता इथे मी 1 वाटी पीठ घेतलेलं आहे. आधी अर्ध वाटी घालून मी मिक्स करणार, म्हणजे किती लागते आपल्याला ते कळेल. जर जास्त एकदम घट्ट झालं तर आपली पॅटीस अगदी तोंडात विरघळणारी बनणार नाही, म्हणून मी थोडं करून घालते आहे. तुम्ही पण थोडं करूनच घाला. तर याला मी आधी अर्धी 1 वाटी घातलेलं आहे. आता बाकी उरलेलं पीठ आहे ते पण मी घालून घेते थोडं करून. बघा, एवढं पुरेसं झालं आहे. त्यातलं थोडंसं उरलेलं आहे ते मी बाजूला ठेवून दिलं, एवढं पुरेसं आहे. म्हणून याला छान मिक्स करून याला मळून घेते आहे. बघा, व्यवस्थित छान मळून झालेलं आहे. आता याची आपल्याला पॅटीस करून घ्यायची आहे. तर हाताला मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे पॅटीसचं जे सारण आहे ते आपल्या हाताला चिकटणार नाही. तर मी आधी हाताने करून दाखवते आहे. बघा, अशा प्रकारे एक गोळा करायचा पेढ्याच्या आकाराचा, आणि अशा प्रकारे तुम्ही गोल आकाराची पॅटीससुद्धा करू शकता, जी आपण नेहमी रेग्युलर करतो तशी. किंवा मग शेपची जर बनवायची असेल तर तुम्ही वेगवेगळ्या शेप्सची सुद्धा पॅटीस बनवू शकता. तर मी आता वेगळ्या शेपची, म्हणजे एक फ्लावर शेपचं कटर घेतलेलं आहे. बघा, माझ्याकडे वेगवेगळे शेप्सचे होते, पण फ्लावर शेपचं कटर घेतलेलं आहे. यात मी पॅटीस करून घेणार. तर मी हे कटर घेतलेलं आहे. एका प्लेटला मी तेल लावून घेतले आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही त्यावरसुद्धा करू शकता. तेल यासाठी लावलं की आपलं पॅटीस त्याला चिकटणार नाही. आता मी यावर ते कटर ठेवलं आहे, त्यात मी सारण घालून असा शेप आणून घेतला. बघा, किती छान असा शेप आलेला आहे, फ्लावर शेप. आता मी एवढे सारे करून घेतलेले आहेत. आता याला आपण फ्राय करून घ्या. शॅलो फ्राय करायचे आपल्याला, डीप फ्राय करायचे नाही, त्यामुळे तेल फारसं लागणार नाही आणि तेलकटसुद्धा होणार नाही म्हणून. तर आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. बघा, त्यात मी आता तेल टाकणार. अगदी 3 चमचे तेलात आपलं चाट बनून तयार होणार. या 3 चमचे तेलाव्यतिरिक्त आपल्याला तेल लागणारच नाही. तर आता तेल टाकून घेतले आहे. तेल तापलं की मी जे पॅटीस बनवलेलं आहे ते मी यात ठेवून देणार. बघा, तेल तापलेलं आहे. आता मी पॅटीस ठेवून देते आहे छान, आणि याला आपल्याला दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे. तर यात मी सर्व ठेवून देते आहे.
त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्की व्हिजिट करून बघा. कुठली तुम्हाला रेसिपी आवडली ते पण मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. तर याला आता एका साईडनी झालेलं आहे. आता मी दुसऱ्या साईडनी सुद्धा याला गोल्डन ब्राऊन छान होऊ देणार. बघा दोन्ही साईडनी छान मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. हे दुसऱ्या बाजूनी होत आहे तोपर्यंत आपण याच्यावर टाकायसाठी दही बनवून घेऊया. तर इथे मी 1 पाव दही घेतलेलं आहे. गोड दही आहे, आंबट दही घेऊ नका. यात चवीपुरतं अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे. हे उपवासाचं मीठ आहे. यात मी 3 चमचे साखर घालणार. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग साखर कमी जास्त करून घेऊ शकता. तर मी साखर घातलेली आहे आणि याला आता छान फेटून घेणार व्यवस्थित असं. तर याला आता मी व्यवस्थित फेटून घेते आहे. मस्त असं एकदम क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे अशाप्रमाणे. जर दही तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालूनसुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. तर इथे बघा छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. तर आपलं दही फेटून झालेलं आहे आणि इकडे पॅटीससुद्धा झालेले आहे. तर आता प्लेटिंग करून घ्यायची. तर पहिले पॅटीस ठेवून त्यावर दही घालून मी त्यावर टाकलेली आहे गोड चिंचेची चटणी, मनुका, शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे. तर कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर मग करून बघा, खाऊन बघा आणि भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.